हॅलो फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या भागामध्ये अगदी घरगुती पद्धतीने पारंपरिक कोंबडी वडे थाळीची रेसिपी सविस्तर पद्धतीने आपण बघणार आहोत। अगदी टम्म फुगणारे कोंबडी वडे करण्यासाठी पीठ कसं भिजवायचं, पाणी किती घ्यायचं, वडे कसे थापायचे ते तळण्यापर्यंतच्या सगळ्या सविस्तर कृती आणि टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, रेसिपी आवडली तर लाईक करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आधी आपण करणार आहोत चिकन सुक्का मसाला। खूप सुंदर आणि टेस्टी असा परफेक्ट मसाला तयार होतो, चवीला खूप छान लागतो। इथे आपण अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यामध्ये 2 चमचे आलं लसूण मिरचीची पेस्ट घालायची आहे, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, 2 ते 3 चमचे आपण दही घालायचे आणि हे छानपैकी चिकन एकजीव करून मस्त मॅरिनेट करून 1.5 तास आपल्याला असंच झाकून ठेवायचे। इथे चिकन मॅरिनेट होणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे खूप छान अशी चव येते। तोपर्यंत आपण आता बाकीची तयारी करूया। इथे सगळं मसाल्याचं साहित्य काढून घेतले। 4 मध्यम आकाराचे कांदे घेतले, 2 छोटे टोमॅटो घेतलेले आहेत, 1 खोबऱ्याची वाटी, 1 इंच आल्याचा तुकडा, 10-12 लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर। आता आपण आधी खोबरं भाजून घ्यायचे। खोबऱ्याचे पातळ काप आपण करून घेतलेले आहेत। खोबरं भाजून घेतल्यामुळे चिकनचा रस्सा खूप छान येतो, त्याचा रंग आणि चव छान येते। इथे तुम्ही बघू शकता छान गोल्डन ब्राऊन असं आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, ते आपण एका थाळीमध्ये काढून घेतले। आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांदा आणि खोबरं भाजून घेतल्यामुळे रश्श्याला खूप छान चव येते। कोंबडी वड्यांबरोबर आपल्याला चिकनचा रस्सा थोडासा पातळच करावा लागतो, त्यामुळे तो कुस्करून खाता येतात। आता इथे बघू शकता जे टोमॅटो आपण उभे चिरून घेतले होते ते सुद्धा यामध्ये घातलेत, कोथिंबीरच्या काड्या घातलेल्या आहेत, लसूण, आलं आणि कढीपत्ता सुद्धा यामध्ये घालायचा आहे। थोडंसं हलकंसं परतवायचं आहे। गॅस आता मी बंद केलाय, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे टोमॅटोतलं थोडंसं पाणी सुद्धा कमी होतं आणि छान असा त्याला चव येते। आता इथे तुम्ही बघू शकता सगळं एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलंय। ते थोडंसं थंड करून घ्यायचं आहे मसाला आणि छानपैकी पेस्ट करून घ्यायची आहे। सगळं वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलंय आणि बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला। हे वाटण झाल्यानंतर आपण त्याला फोडणी द्यायला सुरुवात करूया। इथे तुम्ही बघू शकता मी आधी खोबरं जे बारीक करून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे लागेल तसं आणि छान अगदी बारीक पेस्ट करून एक वाटण आपलं इथे तयार आहे। आता तुम्ही बघू शकता अगदी बारीक असं वाटलेलं वाटण आहे, ते आपल्याला आता फोडणीला घालायचं आहे। इथे आपण एक पातेलं घेतलंय, पातेल्यामध्ये तेल तापायला ठेवायचं आहे। इथे 2 मोठे चमचे आपण तेल घातलेलं आहे। चिकनला आपल्याला थोडंसं तेल जास्तच घालायचं म्हणजे तरी छान येते, तर मोठे असे 2 चमचे तेल घातले। त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे, हलकंसं थोडंसं तेल गरम असतानाच त्यामध्ये मीठ घातलंय, म्हणजे मसाले आपले जळणार नाही म्हणून आपण आधी मसाले घालायच्या आधी मीठ घालायचे। 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे घरचा गरम मसाला घातलेला आहे। छानपैकी पटकन असा फुलून आलाय, त्यामध्ये आता आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचंय। वाटण सुद्धा छान असं परतवून घ्यायचंय। आता गॅस बारीक केलाय, बारीक गॅसवरती छान तेल सुटेपर्यंत आपण वाटण छान परतवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता छान आपलं वाटण परतवून झालंय। यामध्ये आवडीनुसार 1 चमचाभर आपण चिकन मसाला घातलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये घालायचे। आता हे व्यवस्थित एकजीव करायचं आहे। यामध्ये आता आपण लगेच पाणी नाही घालायचं आहे, असंच चिकन मसाल्यामध्ये छान असं परतवून घेतलंय, थोडीशी कोथिंबीर घातली आणि झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून असंच वाफवून घ्यायचंय। झाकणाच्या वरती आपल्याला पाणी टाकायचंय, एक 5 मिनिटांनी झाकण उघडून बघायचंय। छानपैकी वाफ बसल्यानंतर वरचं जे गरम पाणी आहे ताटावरती ठेवलेलं तेच पाणी आपण यामध्ये घालायचंय। आता आपण हे परत मिक्स करायचंय आणि 5 मिनिटं असंच झाकून ठेवायचंय। अशाच प्रकारे चिकन शिजवल्यामुळे चिकन आतमधनं सगळा मसाला ऑब्झर्व करून घेतो आणि त्याची चव खूप छान येते। आता मी परत याच्यावरती थोडंसं पाणी घातलंय आणि 10 मिनिटं बारीक गॅसवरती शिजवून घेतलंय। तुम्ही बघू शकता छान असं चिकन शिजत आलंय, त्याला मस्तपैकी उकळ सुद्धा फुटली आहे, तरी सुद्धा खूप छान आलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हवं तसं पाणी घालायचंय। आधी या ताटावरचं पाणी मी यामध्ये घातलंय। चिकन कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा असं शिजवून घेतलं त्याची चव खूप छान येते, तुम्ही एकदा नक्की असं ट्राय करा। आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालत घालत आपण शिजवून घेतलंय। नंतर आपल्याला किती रस्सा करायचा आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालू शकतो। वरून कोथिंबीर घालायची, चिकन रस्सा तयार आहे। इथे आपण आता 3 छोटे कांदे आणि 2 टोमॅटो अशी पेस्ट करून घेतलेली आहे। याचा वापर आपण चिकन सुक्का मसाला करण्यासाठी वापरणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे अशी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट झाली आहे। आता एक कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे, त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि कांदा आणि टोमॅटोचं हे जे वाटण आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत। छानपैकी तेल सुटेपर्यंत हे सुद्धा वाटण आपल्याला परतवून घ्यायचंय, छान असं फ्राय होतंय। त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय। आपण चिकन मॅरिनेशन करताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे बेताचंच मीठ आपल्याला इथे घालायचं आहे। 1 छोटा चमचा हळद घातली आहे, 1 मोठा चमचाभर आपण इथे लाल तिखट घातलेलं आहे, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे, घरचा काळा मसाला
आणि चिकन मसाला 1 चमचा घातलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान असं वाटण आपल्याला इथे तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असा वाटणाला रंगसुद्धा आलेला आहे. कांदा आणि खोबरं आपण इथे भाजून घेतलेलं नाही आहे, हे कच्चंच आहे. कारण आपण असंच चिकन शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून वाफेवरती. त्यामुळे याचा मसाल्याचा फ्राय होऊन छान असा रंग येतो आणि चवसुद्धा छान येते. आता साधारण 1.5 तास झालेला आहे. इथे चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे. हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अजिबात पाणीसुद्धा घालायला लागत नाही आपल्याला. या चिकनमध्ये आणि दह्यामध्ये जे पाणी आहे त्यामध्येच तो मसाला मस्तपैकी मुरतो आणि छान असं चिकन शिजून येतं. त्याची चवसुद्धा खूप छान येते. चिकन सुका मसाला एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, खूप सुंदर आणि टेस्टी लागतो. हे थोडंसं छान असं खरपूस होईपर्यंत आपल्याला बारीक गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे. त्यामुळे त्याला एक स्मोकी फ्लेवर येतो. खूप सुंदर असं चिकन तयार होतं. तुम्ही एकदा चिकन सुका मसाला ट्राय करा, आवडला की नाही नक्की सांगा. आता तुम्ही बघू शकता 10 ते 12 मिनटं झालेली आहेत. 10-12 मिनटामध्ये मस्त आपलं चिकन वाफलंय, शिजलंय. तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला तुकडा तोडून दाखवलेला आहे. पटकन चिकन असं छान शिजून आलेलं आहे. आता आपण कोथिंबीर पेरायची आहे. त्यानंतर आपण पीठ भिजवायला घेऊया. इथे आपल्याला कोंबडी वडे करायचे आहेत. तर इथे परफेक्ट असं प्रमाण मी तुम्हाला सांगते. यामध्ये काय काय वापरलं याची रेसिपीसुद्धा चॅनलवरती अपलोड आहे. कोंबडी वड्याचं पीठ कसं करायचं हा व्हिडिओसुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा. इथे आपण 6 वाटी कोंबडी वड्यांचं पीठ घेतलेलं आहे. 6 वाटी पिठासाठी आपण 6 वाटीच पाणी काढून घ्यायचं आहे. 6 वाट्या पाण्यामध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ आपल्याला भिजवायला लागतं. जर आपले तांदूळ जुने किंवा नवीन असतील तरच थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं. नाहीतर 6 वाटी पिठाला 6 वाटीच पाणी आपल्याला वापरायचं आहे. आता इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. पाणी छान उकळल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालायचं आहे, अर्धा छोटा चमचा सोडा घालायचा आहे, 1 छोटा चमचा आपण हळद घालायची आहे. आपल्याला जर इथे तिखट वडे करायचे असतील तर थोडंसं लाल तिखटसुद्धा आपण वापरू शकतो. 1 छोटा चमचा लाल तिखट घालायचं. इथे मी लाल तिखटाचा वापर केलेला नाही आहे. आता इथे आपण छानपैकी पिठामध्ये थोडीशी जागा करून घ्यायची आहे आणि गरम उकळीचं पाणी गरम असतानाच यामध्ये घालायचं आहे. उकळलेल्या पाण्यामध्येच आपण पीठ भिजवल्यामुळे पिठाला एक छान अशी वाफ बसते आणि वडे खूप सुंदर तयार होतात. इथे आपण थोडंसं जाडसर पीठ दळून आणलेलं आहे. कोंबडी वड्याचं पीठ घेताना नेहमी जाडसर पीठ दळून घ्यायचं, रवाळ ज्याला आपण रखरखीत म्हणतो. खूप बारीक पीठ दळायचं नाही, त्यामुळे वडे असे फुलत नाहीत. आता तुम्ही बघू शकता जेवढं 6 वाटी पाणी होतं सगळं मला लागलेलं आहे. छानपैकी पीठ भिजवून झालंय. 6 ते 7 तास इथे पीठ झाकून ठेवलं होतं. इथे 6 ते 7 तास पीठ आपल्याला भिजवून ठेवणं गरजेचं आहे. हे मी पीठ सकाळीच भिजवलेलं आहे. एकसारखं हाताने मळून घेतलंय, अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. आता इथे एका पातेल्यामध्ये थंड पाणी घेतलंय. हाताला पाणी लावायचं आहे, हात ओला करून घ्यायचा आहे. छोटे छोटे आपण गोळे करायचे आहेत. आपल्याला ज्या साईजचे वडे थापायचे त्या साईजचे आपण गोळे करायचे. इथे आपण थापून बघायचं आहे आधी हातावरती. तुम्ही बघू शकता पटकन असा वडा निघाला आहे, कुठेही हाताला चिकटलेलं नाही आहे. परफेक्ट असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता आपण एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आहे, त्याच्यावरती हा गोळा ठेवायचा आहे आणि सगळे वडे असे थापून घ्यायचे आहेत. आता बोटाने दाबत दाबत असे एकसारखे वडे आपण थापून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आपण छोटासा एक होल करायचा आहे. जर आपल्याला आवडत असेल तर आपण होल करायचा किंवा असेच प्लेन चपटे वडे केले तरीसुद्धा ते खूप छान होतात. आता तुम्ही बघू शकता तेल छान तापलेलं आहे. आधी मी छोटासा एक गोळा टाकून बघितला आहे. पिठाचा गोळा पटकन वर आला की तेल तापले समजायचं, मगच आपण वडे सोडायला सुरुवात करायची. आता झाऱ्याने थोडं थोडं असं दाबत दाबत प्रेस करत हलक्या हाताने आपण तेलामध्ये हा वडा दाबायचा आहे आणि वरती तेल सोडायचं आहे. तेल सोडत सोडत आपण छान असा तळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता टम्म असा पटकन वडा फुलून वर आलेला आहे. छानपैकी वडे तळले जातात. गोल्डन ब्राऊन कलरचा वडा झाला की काढून घ्यायचा. अशा प्रकारे सगळे वडे आपण तळून घेणार आहोत. चॅनलवरती जर तुम्ही फ्रेंड नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. छान छान रेसिपी चॅनलवरती अपलोड आहेत, त्यासाठी चॅनलला फॉलो करा. आता इथे आपली संपूर्ण थाळी तयार आहेत. अशा प्रकारे एकदा चिकनची थाळी नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.